मी 15 वर्षांची होते तेव्हा माझ्या बहिणीचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. मुलांसाठी माझ्या आईवडिलांनी माझे लग्न माझ्या मेहुण्याशी लावण्याचा निर्णय घेतला. पण मी माझ्या मेहुण्याला खूप घाबरत असे, कारण तो खूप ताकदवान होता आणि मी 15 वर्षांची नाजूक मुलगी होते. माझ्या नकारानंतरही माझे लग्न माझ्या मेहुण्याशी झाले. लग्नाच्या रात्री जेव्हा तो माझ्या जवळ आला तेव्हा त्याला पाहून मी घाबरली. तो म्हणू लागला, "तू का घाबरतेस?" माझ्या बहिणीचा मुलगा माझ्या मांडीवर रडत होता. मी स्वतः त्यावेळी फक्त 15 वर्षांची होते. त्याला कसे शांत करावे हे मला समजत नव्हते. तो फक्त रडत होता. तो शांत होत नव्हता. मी त्याला माझ्या मांडीवर सांत्वन देऊन थकली होती. माझी आई धक्क्याने तिच्या खोलीत पडली होती. ती वारंवार बेशुद्ध होत होती. मुलाच्या जन्मानंतर माझ्या बहिणीचे निधन झाल्यामुळे मी स्वतःही खूप दुःखातून जात होते. पण जेव्हा बाळाचे रडणे थांबले नाही तेव्हा मीही रडू लागली. माझा आवाज ऐकून वडील माझ्या खोलीत आले. मला मुलासोबत रडताना पाहून ते म्हणाले, "लीना, काय झालं? तुझा मुलगा का रडत आहे?" मी म्हणाली, "बाबा, हे मूल अजिबात थांबत नाही. मी त्याला कसे शांत करू?" माझ्या वडिलांनी त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, "या मुलाने जन्मताच त्याची आई गमावली. आपण काय करू शकतो?" खूप कष्टाने मी माझ्या आईची आणि माझ्या पुतण्याची काळजी घेतली. शेवटी 8 दिवसांनी हळूहळू माझ्या आईची तब्येत सुधारली. तरीही ती तिच्या मुलीची आठवण करून खूप रडायची. पण तिने तिच्या नातवाची काळजी घ्यायला सुरुवात केली होती. माझ्या बहिणीच्या निधनानंतर माझा मेहुणा एकदाही आमच्या घरी आला नाही. तो माझ्या बहिणीचा प्रेमविवाह होता. दोघेही एकमेकांना खूप प्रिय होते. पण माझी बहीण वयाने खूप लहान होती. सुरुवातीला माझे वडील आणि आई या लग्नाच्या पूर्णपणे विरोधात होते. ते म्हणाले की माझी बहीण, जिचे नाव सुचेता होते, ती वयाने खूप लहान होती. आम्हाला आमच्या मुलीचे लग्न करायचे नव्हते. पण बहीण हट्टी होती. त्यामुळे आई आणि वडिलांना दोघांचेही लग्न करावे लागले. कारण त्यांना भीती होती की माझी बहीण काहीतरी चुकीचे पाऊल उचलेल. पण माझी बहीण मुलाच्या जन्माच्या वेळी हे जग सोडून गेली. 1 महिना उलटून गेला होता आणि आता मुलाला माझ्या मांडीची सवय झाली होती. जेव्हा माझा मेहुणा आमच्या घरी आला तेव्हा त्याची दाढी वाढली होती आणि डोळेही लाल झाले होते. त्याने त्याच्या मुलाला थोड्या वेळासाठी आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्यावर प्रेम केले. माझी आई म्हणू लागली की लीना अजून खूप लहान आहे आणि ती बिट्टूची खूप कष्टाने काळजी घेते आणि मला अजूनही बरं वाटत नाही. सुचिताचा मृत्यू झाल्यापासून मला असं वाटतंय की कोणीतरी माझं अर्ध आयुष्य हिरावून घेतलं आहे. त्यावर मेहुणे म्हणू लागले, "आई, देवाची इच्छा आहे. तुम्ही काय करू शकता? तरीही तुम्ही एकमेकांशी बोलून तुमचे मन हलके करू शकता. एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकता. तुम्ही माझ्याबद्दलही विचार केला पाहिजे. रिकाम्या घरात मला तिचा आवाज ऐकू येतो. मी तिथे कोणत्या मनाने एकटा राहतो हे फक्त मलाच माहीत आहे." त्यांचे दुःख स्वतःच्या जागी मोठे झाले होते. आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणू लागली की आता सुट्टी आहे, पण सुट्ट्यांनंतर लीनाचा 10वीचा वर्ग सुरू होईल. बेटा, मी लहान मुलाची काळजी घेण्याच्या स्थितीत नाही. जाणारा गेला आहे. तू आयुष्यात पुढे जा. पुन्हा लग्न कर. हे ऐकून मेहुणे काळजीत पडले आणि म्हणाले, "आई, तुम्ही काय म्हणत आहात? मी सुचिताच्या जागी कोणालाही घेऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे मी तिच्यावर किती प्रेम करत होतो. मी तिच्या नावाने वर्षानुवर्ष घालवू शकतो. जेव्हा माझे मूल थोडे मोठे होईल तेव्हा मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाईन." आई म्हणाली, "मला माहीत आहे तुम्ही सुचितापेक्षा जास्त कोणावरही प्रेम करू शकत नाही, पण तुमच्या मुलाला आईची गरज आहे." मेहुणे म्हणाले की का? त्याची मावशी त्याला वाढवू शकत नाही? आई म्हणाली की लीना अजून लहान आहे. ती फक्त 15 वर्षाची आहे.
त्यावर माझे मेहुणे म्हणाले, असे नाही की तुम्हाला आत्ताच तिचे लग्न करावे लागेल. जोपर्यंत ती 20 ते 22 वर्षांची होईल तेव्हा माझा मुलगाही 5 वर्षांचा असेल आणि मग मी त्याला घेऊन जाईन. माझी आई म्हणू लागली, बेटा, आता तुम्ही आयुष्यात पुढे जा. जर बाळाला लीनाची सवय झाली तर तो दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला सहन करू शकणार नाही. अर्थातच आज नाही तर उद्या तुम्हाला पुन्हा लग्न करावेच लागेल. हे आयुष्य एकटे घालवता येणार नाही. तो म्हणू लागला, मला लग्न करायचे नाही, आता नाही आणि पुन्हा कधीतरी. माझी आई म्हणाली, की सध्या सुचिताच्या जाण्याचे दुःख तुमच्या मनात अजून आहे, पण मला माहीत आहे की कालांतराने सर्व काही सामान्य होईल. काही महिन्यांनी लग्न करा, जेणेकरून तुमच्या मुलाला तुमच्या पत्नी असलेल्या मुलीची सवय होईल, अन्यथा नंतर खूप कठीण होईल. सध्या बिट्टू लहान आहे आणि ज्याच्या मांडीवर तुम्ही त्याला ठेवता त्याच्या मांडीची त्याला सवय होईल. माझ्या आईच्या बोलण्याने माझ्या मेहुण्याला वाईट वाटले आणि तो लगेच उठून निघून गेला आणि नंतर पूर्ण 5 महिन्यांनी परत आला. बिट्टू 5 महिन्यांचा होता. आता तो माझ्याशिवाय राहू शकत नव्हता. माझ्यासाठी ते खूप कठीण होते. शाळेतून परतल्यावर तो रडत असे. आई त्याला फसवून थकायची, पण तो रडायचा थांबत नव्हता. मी येऊन त्याला माझ्या मांडीवर घेताच तो शांत होत असे. तो माझ्यासोबत झोपायचा, माझ्या हातूनच जेवायचा. तो मला त्याची आई मानत असे आणि मलाही त्याच्याबद्दल अशाच भावना येऊ लागल्या. मला तो माझा स्वतःचा मुलगा असल्यासारखे वाटू लागले. माझ्या आईने माझ्या मेहुण्याला वारंवार सांगितले की त्याच्या आयुष्याबद्दल विचार करा, कारण हा तुमच्या मुलाचा प्रश्न आहे. पण तो काय विचार करत होता हे मला माहीत नाही. माझ्या आईच्या वारंवार फोनवरून तो 4 महिन्यांनी आला आणि फक्त 1 तास बसला. तो माझ्या आईचे शब्द एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने ते काढून टाकायचा. दरमहा तो माझ्या वडिलांच्या दुकानात काही पैसे देत असे आणि म्हणत असे की हे बिड्डूच्या खर्चासाठी आहेत आणि मला माझ्या मुलाचा भार कोणावरही टाकायचा नाही. असेच दिवस जाऊ लागले आणि मी 18 वर्षांची झाले. आता बिट्टूही 3 वर्षाचा झाला होता. आता तो माझ्याशिवाय राहू शकत नव्हता. तो मला मम्मा मम्मा म्हणायचा. त्या दिवसात मलाही लग्नासाठी स्थळ आले. ते श्रीमंत लोक होते. माझ्या आईने माझ्या मेहुण्याला फोन केला आणि सांगितले की लीनासाठी खूप चांगला प्रस्ताव आला आहे आणि आम्हाला तिचे लग्न करायचे आहे. हे ऐकून तो म्हणाला, पण माझ्या मुलाचे काय होईल? बिट्टू तुमचा मुलगा नाही का? तो तुमच्या मुलीची शेवटची निशाणी आहे. तुमच्या मुलीसाठी माझ्या मुलाचे इतके वाईट करू नका. त्याच्या आईला त्याच्यापासून हिरावून घेऊ नका. बिट्टू लीनाला त्याची आई मानतो आणि तुमच्या मुलीचे वय अजून जात नाही. अजून 2-3 वर्षे थांबा. तोपर्यंत बिट्टूही मोठा होईल आणि गोष्टी समजून घेऊ लागेल. तुम्ही बघा, मी स्वतः लीनाचे लग्न एका चांगल्या कुटुंबात करेन, पण माझ्या मुलाला इतके सक्षम होऊ दे की मी त्याच्यासोबत राहू शकेन. माझी आई म्हणाली, तुम्ही का समजत नाहीत? तो आता लीनाला एकटे सोडत नाही. तो तिला त्याची आई मानतो. जर तो थोडा मोठा झाला तर तो तिच्याशिवाय राहू शकणार नाही. आणि वेळेची काहीच कल्पना नाही. मी आजारी आहे आणि तिचे वडील देखील बीपीचे रुग्ण आहेत. आम्हाला आमच्या मुलीचे लग्न लवकरात लवकर करायचे आहे. तुम्ही जरा विचार करा. त्यावर तो म्हणू लागला, ठीक आहे, जर तुम्हाला एवढी घाई असेल तर लीनाचे लग्न माझ्याशी करून द्या. मेहुण्याने अचानक हे सांगितले. माझ्या आईला अपेक्षा नव्हती की मेहुणे असे बोलू शकतात. हे ऐकून माझ्या आईने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाली, तुम्ही तिच्यापेक्षा खूप मोठे आहात. तुम्ही 12 वर्षांनी मोठे आहात. मेहुणे म्हणाले, मग काय झालं? बिट्टू तिला त्याची आई मानतो. आता मी तिच्याशिवाय राहू शकत नाही.
आता तो तिच्याशिवाय राहू शकत नाही आणि जर मी दुसरी बाई आणली तर ती माझ्या मुलाशी कसे वागेल हे मला माहीत नाही. ती कदाचित त्याच्यावर आईसारखे प्रेम करणार नाही. कदाचित ती माझ्यासमोर त्याच्यावर प्रेम करेल आणि माझ्या पाठीमागे माझ्या मुलाला मारत राहील. लीना त्याची मावशी आहे. ती त्याच्याशी चांगले वागेल, आईसारखे प्रेम करेल, जसे ती आता त्याला देत आहे. मला लग्न करण्याची कोणतीही इच्छा नाही, पण मला माझ्या मुलासाठी आई हवी आहे आणि लीनापेक्षा चांगली कोणीही असू शकत नाही. माझी आई म्हणाली, मी तुमच्या सासऱ्यांशी बोलून बघते. लीना माझी एकुलती एक मुलगी आहे. जर तुम्हाला तिला घेऊन जायचं असेल तर तिला मनापासून घेऊन जा, फक्त बिट्टूची आई म्हणून नाही तर पत्नी म्हणूनही, जेणेकरून लग्नानंतर मला माझ्या मुलीची काळजी करावी लागणार नाही. हे ऐकून तो काळजीत पडला आणि म्हणाला, तुम्हाला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. माझा मेहुणा एका श्रीमंत कुटुंबातील होता. तो दिसायला देखणा तरुण होता. तो 29 वर्षांचा होता. त्याला पाहून कोणतीही मुलगी त्याला होकार देईल, पण त्याच्याबद्दल माझ्या मनात अशा कोणत्याही भावना नव्हत्या. मी नेहमीच त्याला माझा भाऊ मानत असे. त्याच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. जेव्हा माझ्या वडिलांना हे कळाले तेव्हा काही विचार करून त्यांनीही हो म्हटले, कारण ते माझ्यापेक्षा खूप मोठे होते, पण त्याशिवाय त्यांच्यात कोणतीही कमतरता नव्हती. आणि सर्वात मोठी समस्या बिट्टूची होती. तो अजूनही खूप लहान होता आणि त्याला आईची गरज होती. नवीन आलेली स्त्री त्याला खऱ्या अर्थाने आईचे प्रेम देईल की नाही यावर आपण कसा विश्वास ठेवू शकतो. आणि हा विचार करूनच माझे वडील लग्नाला तयार झाले. आणि जेव्हा माझ्या आईने माझी संमती मागितली तेव्हा मी त्याला आक्षेप घेतला नाही, ज्या गोष्टीवर मी पूर्वी आक्षेप घेत असे. पण आता मी बिट्टूची काळजी आरामात घेऊ शकेल ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती, कारण मी बिट्टूशी खूप जोडले गेले होते. असो, माझं आणि नितीनचं म्हणजेच माझ्या मेहुण्याचं लग्न अगदी साधेपणाने झालं. जेव्हा मी त्याच्या घरी आली तेव्हा माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते, कारण मी नितीनबद्दल कधीही अशा प्रकारे विचार केला नव्हता. मला फक्त असे वाटले की तो माझा मेहुणा आहे. मला वाटले की कदाचित तो माझ्यासोबतही तेच करेल, जसे एक नवरा त्याच्या पत्नीसोबत करतो. पण तसं नव्हतं. आम्ही घरी येताच त्याने मला एक वेगळी खोली दाखवली आणि म्हणाला की तुला इथे कोणतीही अडचण येणार नाही. तू बिट्टूसोबत इथे शांततेत आयुष्य जगू शकतेस. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, माझ्या मनात कालही सुचिता होती आणि आजही तीच आहे आणि ती नेहमीच राहील. तू माझ्या घरी फक्त माझ्या मुलाची आई म्हणून आली आहेस आणि माझी बायको बनण्याचा प्रयत्न कधीही करू नकोस. असे म्हणत तो खोलीतून निघून गेला आणि मी शांतपणे त्याच्याकडे आश्चर्यचकित नजरेने पाहत होते. माझी खोली रिकामी झाली होती. बिट्टू माझे बोट धरून मम्मा मम्मा म्हणत होता. मी माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसले आणि बिट्टूला बेडवर झोपवू लागली. कपडे बदलताना मला खूप रडावंसं वाटलं. हे लग्न कोणत्याही परिस्थितीत झाले, पण माझ्यासाठी ती एक नवीन भावना होती. मी नितीनला मनापासून स्वीकारले होते आणि मला त्याच्यासोबत पतिपत्नीसारखे नाते हवे होते. पण त्याने माझ्यासमोर माझा अपमान करून माझे खूप वाईट केले. त्याने माझे मन दुखावले. मला वाटलं की माझ्या आईने माझं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी केलं असतं तर बरं झालं असतं. निदान त्याने माझ्याशी असं केलं नसतं. या माणसाचे हृदय दगडाचे आहे. त्याने मला हे सर्व अगदी सहजतेने सांगितले आणि तो निघून गेला. मी माझ्या बहिणीचा द्वेष करत नव्हते, पण मला माझे आयुष्य चांगले जगायचे होते. प्रत्येक मुलीला वाटते की तिचा जोडीदार फक्त तिच्यावर प्रेम करावा. पूर्वी जेव्हा तो सुचितावर प्रेम करत होता तेव्हा मला आनंद व्हायचा की माझी बहीण इतकी भाग्यवान आहे की तिला इतका प्रेमळ नवरा मिळाला आहे. पण आता ही गोष्ट मला टोचू लागली. तो माझ्यासमोर दीदीच्या प्रेमासाठी उसासे टाकत होता.
पण आता मी त्याच्या आयुष्यात आली होती. मला माझ्या आनंदाचा वाटा देणे, माझ्या प्रेमाचा वाटा देणे हे त्याचे कर्तव्य होते. पण त्याने तसे केले नाही. सकाळी उठल्यावर मी पूर्णपणे गप्प बसले आणि नाश्ता टेबलावर ठेवला. त्याने शांतपणे नाश्ता केला. त्याने एकदाही माझ्याकडे पाहिले नाही. त्या दगडी मनाच्या माणसाला पाहून मी मनातल्या मनात अश्रू ढाळत राहिले. मी दीदीपेक्षा जास्त सुंदर होते, पण फक्त दीदी त्याच्या मनात होती. तो निघून गेला आणि प्रत्येक दिवस असाच जाऊ लागला. मी दिवसभर कामात किंवा बिट्टूसोबत व्यस्त असायचे, पण रात्री इच्छा नसतानाही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे. त्याला मला पाहायलाही आवडत नव्हते. माझ्या जवळ येणे त्याच्या मनापासून खूप दूर होते. हो, तो मला लागणाऱ्या सर्व गोष्टी आणायचा. माझ्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. पण हे सर्व एका महिलेसाठी पुरेसे नाही. तिला तिच्या पतीकडून प्रेमाची देखील आवश्यकता असते, जे मला मिळत नव्हते. एकदा मला असंच तयार व्हायचं होतं. मी एक सुंदर साडी नेसली. मी मेकअप केला. माझे केस मोकळे ठेवले होते. हा योगायोग होता की त्याच वेळी नितीनही घरी आला. मला पाहून त्याच्या कपाळावर सुरकुत्या पडल्या. त्याने माझ्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, "तू काय घातले आहेस? असे कपडे घालून तुला माझे मन जिंकायचे आहे? मी वाईट चारित्र्याचा व्यक्ती आहे असे तुला वाटते का? अशा युक्त्या वापरताना तुला लाज नाही वाटत का?" त्याचे बोलणे ऐकल्यानंतर मला त्याच्यासमोर खूप लहान वाटू लागले. मला खूप अपमानित वाटले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी नुकतीच तयारी केली होती. तो ऑफिसमधून लवकर घरी येईल आणि अशा प्रकारे अपमानित करेल हे मला माहीत नव्हते. मी माझ्या खोलीत गेले, कपडे बदलले आणि खूप रडू लागले. बिट्टू माझ्या जवळच होता. मला रडताना पाहून तो माझ्याजवळ आला आणि माझ्या डोळ्यातील अश्रू पुसायला लागला आणि म्हणाला, "आई, काय झालं? तू का रडत आहेस? पप्पांनी तुला रागवले का? मी तुझा लाडका मुलगा आहे. पप्पा सोडून दे, मी आत्ताच तुझा लाड करतो." तो मला सांत्वन देत होता. त्याने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मी माझे अश्रू पुसले. रडताना माझा सगळा मेकअप खराब झाला होता. माझी लिपस्टिक माझ्या चेहऱ्यावर पसरली होती आणि काजळ माझ्या गालापर्यंत पोहोचली होती. त्यावेळी मला बिट्टूबद्दल काहीच भावना नव्हत्या. उलट मला त्याचा राग आला. मला माहीत नाही का, पण अचानक मला असं वाटू लागलं की जर बिट्टू माझ्या आयुष्यात नसता तर कदाचित आज हे सगळं माझ्यासोबत घडलं नसतं. बिट्टूमुळेच माझे नितीनशी लग्न झाले, जे मला अजिबात नको होते. जेव्हा बिट्टूने मला असे पाहिले तेव्हा तो त्याच्या छोट्या हातांनी माझा चेहरा स्वच्छ करू लागला आणि म्हणाला, "मम्मी, तू गोंडस भूत बनले आहे. मी आत्ताच तुझा चेहरा साफ करतो, नाहीतर बाबा घाबरतील आणि तुझ्याशी भांडतील." त्याचे बोलणे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हास्य पसरले. तो एक निष्पाप मुलगा होता. पण त्या दिवसानंतर मी पुन्हा कधीही तयारी केली नाही. मी आता 20 वर्षांची होते. माझा वाढदिवस होता आणि मला माहीत नाही की त्या दिवशी माझ्या मनात असे काय आले की मी माझ्या आवडीचा लाल रंगाचा फ्रॉक घातला आणि माझे केस मोकळे ठेवले. दिवस होता आणि त्याची येण्याची वेळ नव्हती. मी माझ्या चेहऱ्यावर हलका मेकअपही केला होता. बिट्टू नेहमीच माझ्यासोबत असायचा. आता त्याचे शालेय वय झाले होते. कधीकधी जेव्हा मी खूप अस्वस्थ असेन तेव्हा मला बिट्टूवर राग यायचा, पण दुसऱ्या क्षणी मी ही भावना सोडून द्यायचे. तो माझा पुतण्या आहे. तो मला आई म्हणतो आणि मी त्याला माझ्या स्वतःच्या मुलासारखे प्रेम करायचे. वडिलांच्या चुकीची शिक्षा मी बिट्टूला का देऊ? त्या दिवशी मी तयार होऊन बसले होते तेव्हा बिट्टूने माझा फोटो त्याच्या मोबाईलवर काढला आणि नितीनच्या नंबरवर पाठवला. मला या सर्व गोष्टींची अजिबात जाणीव नव्हती. खूप दिवसांनी शाही पनीर खावेसे वाटले. मी उठले आणि स्वयंपाकघरात जाऊन शाही पनीर बनवायला सुरुवात केली. आम्ही दोघेही आई आणि मुलगा बसून जेवत होतो तेव्हा नितीन रागाने घरात शिरला. मला एवढं तयार पाहून
दुसऱ्या क्षणी त्याने त्याचा मोबाईल माझ्यासमोर धरला आणि म्हणू लागला, तू हे सगळं का केलंस? तुला लाज नाही वाटत का? मी इथे एका मीटिंगमध्ये व्यस्त आहे आणि तू मला तुझे फोटो वारंवार पाठवत आहेस. मी तुला किती वेळा समजावून सांगितले आहे की माझ्यासमोर असे काही करू नकोस. माझ्या नजरेत तुझे काहीही महत्त्व नाही. तू फक्त आणि फक्त माझ्या मुलाची आई आहेस. मी त्याच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहत राहिले, कारण मला काहीच कळत नव्हते. दुसऱ्या क्षणी त्याने माझे तोंड दाबले आणि मला जोरात हलवले. माझ्या हातात लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या होत्या, ज्या मी माझ्या ड्रेसशी मॅचिंग घातल्या होत्या. दुसऱ्या क्षणी त्याने माझा हात टेबलावर मारला. माझा हात टेबलावर जोरात आदळल्याने बांगड्या तुटून इकडे तिकडे विखरल्या. बिट्टू भीतीने मागे लपला होता. काच माझ्या मनगटात अडकली होती आणि मी फक्त रडत होते. नितीनच्या नंबरवर कोणता फोटो पाठवला हे मला माहीतही नव्हते. बिट्टूनेच त्याच्या मूर्खपणामुळे माझा फोटो त्याच्या वडिलांच्या नंबरवर पाठवला होता. कदाचित तयारी करणे, माझ्या आवडीचे कपडे घालणे, माझ्या आवडीचे अन्न खाणे, सर्व काही माझ्यासाठी निषिद्ध झाले होते. मी माझ्या खोलीत बंद राहिली आणि बराच वेळ रडत राहिली. माझ्या भावना आणि इच्छा दाबून ठेवल्या. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या रात्री माझे डोळे एका क्षणासाठीही बंद झाले नाही. बिट्टू दार वाजवत राहिला, पण मी दार उघडले नाही. तो त्याच्या वडिलांच्या शेजारीच झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी खोलीबाहेर आली, तेव्हा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. नितीन माझ्याकडे मागे वळून पाहत होता. त्याला वाटले की कदाचित मी काहीतरी बोलेन किंवा काहीतरी करेन किंवा बिट्टूशी वाईट वागेन, जेणेकरून त्याला पुन्हा मला शिव्या देण्याची संधी मिळेल. पण मी पूर्णपणे गप्प होती. माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती की मी फक्त बिट्टूची आई आहे आणि माझे इथे दुसरे कोणतेही काम नाही. माझे इथे काम फक्त बिट्टूची काळजी घेणे आणि माझ्या नवऱ्याच्या गरजा पूर्ण करणे हे आहे. माझ्या वयाच्या मुली जे प्रेम, भावना, स्वप्ने पाहतात ते मी आता सोडून दिले होते. मी बिट्टूला खूप प्रेमाने नाश्ता दिला. त्यानंतर मी त्याला शाळेत सोडले. घरातील सर्व कामे केली. माझे सर्व नवीन ड्रेस, माझ्या आईने आणलेले महागड्या साड्या, मी ते सर्व जाळून टाकले होते. मी स्वतःकडे लक्ष देणे सोडून दिले होते. बिट्टूसोबत मी नितीनच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळायचे. मी त्याच्याशी बोलणेही बंद केले होते. जर गरज पडली तर मी त्याच्याशी बोलेन, नाहीतर मी माझ्या कामात व्यस्त राहीन. मला शांतपणे कामात गुंतलेले पाहून कदाचित त्यालाही हे कळू लागले असेल. कधीकधी तो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, पण मी फक्त हो म्हणून उत्तर द्यायची. मग त्याला माझ्याशी बोलण्याची हिंमत झाली नाही. पण आता या सगळ्यांचा मला अजिबात फरक पडत नव्हता. माझ्या भावना खूप आधी संपल्या होत्या. बिट्टू शाळेत जाऊ लागला. तो अभ्यासातही खूप चांगला होता. आता जो काही वेळ शिल्लक होता तो मी त्याच्या अभ्यासात घालवायची. ना मला माझे सौंदर्य राखण्याचा छंद होता, ना मला सजवण्याचा. मी बांगड्या म्हणजे काय हेही विसरली होती. कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणताही सण असो, मी कधीही चांगले कपडे घातले नाहीत. यावेळी जेव्हा सण आला तेव्हा कदाचित नितीनने ते लक्षात घेतले असेल. जेव्हा तो बिट्टूसाठी खरेदी करायला गेला तेव्हा त्याने मलाही सोबत येण्यास सांगितले, पण मी कामाचे कारण सांगून नकार दिला. जेव्हा नितीन बिट्टूसोबत परत आला तेव्हा तो खूप आनंदी होता. इतक्या वर्षांनी त्याने माझ्यासाठी काय आणले याचे मला आश्चर्य वाटले. मी अनिश्चिततेने ते पाहिले आणि मग कोणताही संकोच न करता मी ते उघडले आणि पाहिले की त्यात लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या होत्या, ज्या पूर्वी माझ्या आवडत्या होत्या. मी बांगड्यांकडे पाहिले आणि विचारले, तुम्ही या का आणल्या? तो आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणाला, याचा अर्थ मी माझ्या मुलाच्या आईसाठी आणले आहे. मी ते तुझ्यासाठी आणले आहे. जर तुला लाल रंगाच्या बांगड्या आवडत असतील तर त्या घाल. जेव्हा मी डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले तेव्हा क्षणभर मला त्याच्या डोळ्यात एक विचित्र आकर्षण जाणवले. नक्कीच काहीतरी होतं ज्यामुळे मला माझी नजर हटवावी लागली.
कदाचित इतक्या वर्षात त्याला कळले असेल की मी त्याची पत्नी आहे. त्याची पहिली पत्नी वारली होती, पण त्याच्या आयुष्यात आणखी एक स्त्री होती. हेच कारण होते की त्याच्या घरी कायदेशीर नातेसंबंध असूनही आम्ही एकमेकांपासून दूर होतो. कारण तो अजूनही दीदीला विसरला नव्हता. पण कदाचित आता त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम जागृत होऊ लागले होते. मी बांगड्या घेतल्या आणि तिथेच शेल्फवर ठेवल्या आणि म्हणाले की मी आता काम करत आहे. खूप खूप आभार. हे बोलून मी तिथून निघून गेली. पण आता मला या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या. तो एक उत्सव होता, म्हणून सर्वजण तयार होते. मी घरातील कामात व्यस्त राहिली. माझे आईवडीलही आणि नातेवाईकही तिथे आले होते. सगळे मला सांगत होते की तुझ्या वयाच्या मुली 2-3 मुलांच्या आई झाल्या आहेत आणि आजही त्या पूर्णपणे तयार राहतात. हातात बांगड्या घालतात, भरपूर मेकअप करतात, स्वतःला व्यवस्थित सजवतात. पण तू अजूनही उजाड अवस्थेत आहेस. नितीनने मला पाहिले तेव्हा तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, तू हे सर्व एकटी का करत आहेस? बघ, सगळे तयार आहेत. जा, हे काम सोडून तयार हो. आज नितीन माझ्याकडे हसत हसत पाहत होता आणि म्हणाला, तयार हो. आणि मलाही आश्चर्य वाटले. तो माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. मी म्हणाली, तुम्हाला आठवतंय का? इतक्या वर्षात मी किती काळ या अवस्थेत राहते हे मला माहीत नाही. वर्षात किती सण येतात हे मला माहीत नाही. पण मी कधीही नवीन कपडे घातलेले नाहीत. तुम्ही याआधी कधीही याकडे लक्ष दिले नाही. आज तुम्हाला हे का कळत आहे? माझ्या प्रश्नावर तो अवाक झाला होता. माझ्या आईनेही माझा हात धरला आणि म्हणाली की तू नवीन कपडे का घातले नाही किंवा दागिने का घातले नाहीत? तुझ्याकडे सोन्याचे दागिनेही आहेत आणि तुला कशाचीही कमतरता नाही. माझ्या चेहऱ्यावर फक्त एक सुंदर हास्य होते. कुठेतरी तिला तिची चूक कळाली होती. बिट्टू झोपला होता. नितीन खोलीत आला. त्याला पाहून मला थोडे आश्चर्य वाटले, कारण रात्री तो पहिल्यांदाच माझ्या खोलीत आला होता. तो माझ्या समोर बसला, माझा हात धरला आणि माझ्याशी बोलू लागला. पण मी माझा हात सोडला आणि जेवू लागले. बघ लीना, मी तुझ्यासोबत खूप चुकीचे केले. मला माहीत आहे की मी सुचिताच्या प्रेमात आंधळा झालो होतो. पण तुला हे देखील माहीत आहे की तिला माझ्या आयुष्यात किती महत्त्व होते. आम्ही दोघेही एकमेकांवर अवलंबून होतो. पण तिच्या अशा प्रकारे जाण्याने माझ्या मनावर आणि हृदयावर खोलवर परिणाम झाला. मी तिच्यासाठी पूर्णपणे वेडा झालो होतो आणि तिच्यासाठी मी तुझा हक्क विसरलो होतो. पण कालांतराने मला जाणवले की मी तुझ्याशी खूप चुकीची सुरुवात केली होती. तू माझ्या मुलाला स्वतःच्या मुलासारखं वाढवलंस. माझ्या मुलासाठी तुझं सगळं सुख त्यागलंस. अगदी लहान वयातच तू त्याला आईसारखं प्रेम दिलं. आणि जेव्हा आपण इथे आलो तेव्हा हे स्पष्ट होतं की मी तुझा नवरा आहे. तू माझ्याकडून नवरा म्हणून नाही, तर मित्र म्हणून अपेक्षा करायला सुरुवात केलीस. मला तुझ्याशी असलेले माझे नाते पुढे घेऊन जायचे आहे. माझ्या हृदयात तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे. कुठेतरी मी तुला खूप प्रेम करायला लागलो आहे. मला तुझ्यासोबत एक नवीन आयुष्य सुरू करायचे आहे. हळूहळू तो माझ्याजवळ येऊ लागला. मला त्याच्या शब्दांचा अर्थ समजत होता. पण आता माझ्या भावना पूर्णपणे संपल्या होत्या. मी तिथून उठले आणि उभी राहिले. माझ्या हृदयातील या सर्व इच्छा खूप पूर्वीच संपल्या होत्या. मी वळून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले की मी फक्त आणि फक्त बिट्टूची आई आहे. तुझ्या आणि माझ्यात यापेक्षा जास्त नाते नाही. मलाही भावना होत्या. कधीकधी मीही प्रार्थना करायचे की माझा नवरा बनून तू मला माझा हक्क दे. मला माझ्या प्रेमाचा वाटा दे. मीही तुझ्या मिठीत राहण्याची आस धरत होती. माझ्याशी प्रेमाने बोलणे तर दूरच, तू माझ्याकडे पाहिलेही नाही. माझ्या मनात किती इच्छा होती की तू माझी स्तुती करावी.
माझ्यासाठी भेटवस्तू आणाव्यात, मला बाहेर घेऊन जावे आणि माझी काळजी घ्यावी. माझ्या प्रत्येक कठीण काळात तू माझ्यासोबत उभं राहावं. पण तू ते कधीच केलं नाहीस. प्रत्येक वेळी तू माझा अपमान केलास. तू मला नेहमीच सांगायचा की मी कोणीतरी वेगळा आहे. आता जेव्हा सर्व भावना बदलल्या आहेत, तेव्हा तू मला गोड स्वप्ने दाखवत आहेस. तुला मला समजून सांगायचं आहे की मी तुझ्यासोबत एक नवीन आयुष्य सुरू केलं पाहिजे. जर तुझ्या आत भावना जागृत होत असतील, जर तुला तुझ्या भावना शांत करायच्या असतील, तर तू दुसऱ्या स्त्रीशी लग्न करणं चांगलं आहे, जी तुझ्या गरजा पूर्ण करू शकेल. मी फक्त आणि फक्त बिट्टूची आई आहे, याशिवाय दुसरे काही नाही. तुला माझ्याकडून पूर्ण स्वातंत्र्य आहे. तू तिसऱ्यांदा लग्न करू शकतोस. हे बोलून मी खोली सोडली आणि बाल्कनीत गेले. काही वेळाने नितीनही माझ्या खोलीतून निघून गेला. मी तिथे बाल्कनीत उभे राहिले आणि माझे अश्रू बराच वेळ माझ्या मनातच ठेवले. इच्छा असूनही मी त्याच्याबद्दल माझ्या मनात भावना निर्माण करू शकली नाही. जेव्हा एखादी स्त्री पुरुषासाठी तिच्या हृदयाचे दरवाजे बंद करते, तेव्हा कोणीही ते उघडू शकत नाही. वारंवार तिचा अपमान केल्यानंतर जर एखाद्याला वाटत असेल की तो त्या महिलेला पूर्वीसारखेच करेल, तर तो त्याचा मोठा गैरसमज आहे. त्यामुळे वेळीच सर्व काही व्यवस्थित करा. जर वेळ हातातून गेली तर काहीही व्यवस्थित होत नाही. मित्रांनो, अशा चांगल्या कथा ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कथेबद्दल काही विचार असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.